आणि आता बातमी मनोज जरांगेंसंदर्भातली। मनोज जरांगे यांची सध्या गावकरी आणि गोदापट्ट्यातल्या प्रमुख आंदोलकांसोबत बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर 4 महत्त्वाच्या घोषणा आपण करणार आहोत असं बैठकीआधी जरांगेंनी सांगितलं। झालेल्या निर्णयांसंदर्भात आम्ही चर्चा करतोय आणि लवकरच या संदर्भातल्या 4 महत्त्वाच्या घोषणा या बैठकीनंतर आपण करणार आहोत असं जरांगेंनी म्हटलंय। ही बैठक पार पडल्यावर दुपारी 2 वाजता ते एक पत्रकार परिषद घेतील आणि माध्यमांना याबद्दल सविस्तर माहिती देतील। दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। तसंच फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीयेत अशा तरुण-तरुणींना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं जाईल याची खात्री आहे असं चंद्रकांत पाटील म्हणतात। तसंच ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल असंही त्यांनी सांगितलं। समाजाचं समाधान झालंय। ओबीसी समाजाचं काय म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, पण ओबीसीला धक्का लागता का? म्हणजे ओबीसीला कुठे धक्का लागलाच नाही। ते राजकीय दृष्ट्या म्हणायचं असतं, पण सामान्य ओबीसी कन्व्हिन्स आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने मराठा समाजाला सुद्धा समाधानी केलं, पण आपल्या ओबीसी आरक्षणाला हात लावला नाही यात सामान्य ओबीसी नागरिक कन्व्हिन्स आहे। कुणबी नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले द्या आणि हे कुणबी नोंदी असणाऱ्या कुणबी दाखले मिळणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही द्या हे कायद्याच्या चौकटीत नीट बसवल्यामुळे मनोज जरांगे पाटील सुद्धा खुश झाले आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत अशा मराठा समाजातल्या तरुण तरुणींनाही नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण दिलं जाईल। 10% आर्थिक मागासाचं आरक्षण याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यातल्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये म्हणजे ते आर्थिक निकषावर असून सुद्धा अण्णावरून जे 3 वर्षाचं रेकॉर्ड आपण काढलं त्या 8.5-9% इतकं मराठा समाजाला मिळतं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।